2025-26 या वर्षामधील इयत्ता 8वीच्या विज्ञान भाग 2 या विषय आधारित साऊंड किंवा ध्वनी या पाठाचे प्रश्नोत्तराचा अभ्यास आज करणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे, तर योग्य पर्याय निवडा. पहिला आहे, ध्वनीचे प्रसारण हे फक्त वायूमार्फत, फक्त घन पदार्थामार्फत, फक्त द्रव पदार्थामार्फत आणि घन द्रव वायू पदार्थामार्फत होते. तर त्याचं उत्तर आहे घन द्रव वायू पदार्थामार्फत होते. दुसरा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या आवाजाची वारंवारता सर्वात कमी आहे? तर लहान मुलगी ऑप्शन आहे, लहान मुलगा आहे, पुरुष आहे आणि स्त्री आहे. तर घन आवाज जाड किंवा घन असतो हे पुरुषांचा, त्यामुळे खालीपैकी तर पुरुषांचा आवाजाची वारंवारता ही सर्वात कमी आहे. तिसरा प्रश्न असा आहे, तर खालील विधानामध्ये सत्य असत्य विधानापुढे टी ची खूण करा आणि असत्य विधानापुढे एफ ची खूण करा. तर पहिला प्रश्न असा आहे, निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचे प्रसारण होत नाही. ते उत्तर बरोबर आहे. बी, कंप पावणाऱ्या पदार्थांच्या आंदोलनाची संख्या ही सेकंदाला आंदोलनाचा काळ असे म्हणतात, प्रति सेकंदाला आंदोलनाचा काळ असे म्हणतात. तर उत्तर हे बरोबर आहे, म्हणून ट्रू केलेलं आहे या ठिकाणी. तिसरं आहे, जर कंपनांचा विस्तार मोठा असेल तर ध्वनी कमजोर असतो. उत्तर हे बरोबर आहे, चूक आहे, म्हणून हे फॉल्स केलेलं आहे या ठिकाणी. डी आहे, मानवी करण्याकरता ऐकू येणारा पल्ला हा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ असा आहे. तर हे उत्तर बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी टी केलं आहे, ट्रू. नको असलेला ध्वनी अथवा ऐकण्यास अयोग्य असलेला ध्वनी आवाज म्हणजे संगीत होय. नको असलेल्या ध्वनीला संगीत म्हणत नाही, तर त्याला गोंगाट असे म्हणतात, म्हणून हे फॉल्स केलेलं आहे. पुढचा येते, ध्वनी प्रदूषण अंशतः बहिरेपणास कारणीभूत ठरते. तर हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य शब्दाने रिकामी जागा भरा. पदार्थाने एका आंदोलन पूर्ण करण्याकरता घेतलेल्या वेळेला आंदोलनाचा काळ असे म्हणतात. दुसरं, कंपनांच्या टिंबाटिंबाने आवाजाचा मोठेपणा निश्चित केला जातो. त्याचं उत्तर आहे वारंवारतेने. तिसरं, वारंवारतेचे एकक हे टिंबाटिंबा आहे, हर्ट्झ. त्याला एच कॅपिटल आहे, झेड हे स्मॉल आहे. डी, नको असलेल्या आवाजाला टिंबाटिंबा म्हणतात, तर गोंगाट असे म्हणतात. कंपनांच्या टिंबाटिंबाने ध्वनीच्या कर्कशपणा निश्चित केला जातो, तर आयामाने. पाचवा प्रश्न आहे, दोलकाची 4 सेकंदात 40 आंदोलने होतात, त्याचा उपयोग काळ आणि वारंवारता काढा. त्याचा आंदोलन काळ आणि वारंवारता काढा असा प्रश्न आहे. तर दिलेल्या बाबी पर लिहून घ्यायचे आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर सोडताना पहिल्यांदा दिलेल्या बाबी लिहून घ्या. एकूण आंदोलने किती आहेत? तर 40 आहेत. एकूण वेळ किती लागला आहे? 4 सेकंद वेळ लागलेला आहे. पहिल्यांदा आपण बघूया वारंवारता काढण्याचं सूत्र. तर एकक वेळेमध्ये होणारे आंदोलन आहे, तर एफ म्हणजे वारंवारता. तर बरोबर आंदोलने भागिले लागलेला वेळ. किती आंदोलन आपल्याला लागले? तर 40 लागलेत. वेळ किती लागला त्याला? 4 सेकंद आला आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे 10 हर्ट्झ. वारंवारता किती आहे? 10 हर्ट्झ. आता काढायचा आंदोलनाचा काळ काढायचा आपला. तर एक आंदोलनासाठी लागणारा वेळ म्हणजे आंदोलनाचा काळ होय. तर टी म्हणजे बरोबर 1/f म्हणजे 1/10 म्हणजेच 0.10 सेकंद इतका वेळ आपल्याला लागलेला आहे, की त्याला आंदोलनाचा काळ असं आपण म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, 6वा, प्रत्येक सेकंदाला 500 आंदोलने या सरासरी वेगाने डासांचे पंख कंप पावत असल्यास गुणगुणण्याचा आवाज निर्माण होतो. तर आंदोलनाचा आंदोलन काळ किती असेल? आता दिलेली माहिती पहिला लिहून काढा. प्रत्येक सेकंदाला आंदोलन किती आहेत? आपल्याला 500 आहेत. वारंवारता किती आहे? एफ म्हणजे काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्झ असणार आहे. आता आंदोलनाचा काळ कसा आहे? तर एका आंदोलनासाठी लागणारा वेळ, आणि त्याप्रमाणे सूत्र काय? टी कॅपिटल टी बरोबर 1/f बरोबर 1/500 आहे. बरोबर 0.002 सेकंद हे आपलं उत्तर काढता येते. म्हणून आंदोलनाचा काळ डासांच्या पंख फडफडण्याचा हा 0.0025 असा होतो. प्रश्न नंबर 7वा असा आहे, खालील वाद्यामध्ये आवाज निर्मितीसाठी कोणते भाग कंप पावतात ते ओळखायचे आहे. ढोलक यामध्ये काय पावते? तर कंप पावते, चमडे कंप पावते. सितारमध्ये काय पावते? तार कंप होते. तर बासरीमध्ये वायू हा कंप पावतो. पुढचा प्रश्न असा आहे, 8वा, गोंगाट आणि सितार यातील फरक काय आहे? काही वेळाने संगीत गोंगाट होऊ शकते काय? तर गोंगाट आणि सितार म्हणजे गोंगाट आणि संगीत यामध्ये फरक काय? तर या ठिकाणी गोंगाट केलेला आहे, या ठिकाणी सितार किंवा संगीत केलेलं आहे. यामध्ये फरकाचे मुद्दे काही या ठिकाणी दिलेले आहेत. आवाजित रचना गोंगाटामध्ये अनियमित असते, विस्कळीत असते, तर सितारामध्ये नियमित आणि लयबद्ध असते. वारंवारता कशी असते? अनिश्चित तर बदलणारे. यामध्ये संगीतमध्ये निश्चित आणि सुसंगत असते. कर्ण सुखदता कशी असते? तर कर्ण कर्कश असते, या ठिकाणी कर्ण सुखद असते. कारण ऐकण्यासाठी कर्कश असते या ठिकाणी कानासाठी, आणि या ठिकाणी सुखद असते. परिणाम कसा आहे? त्रासदायक आहे, अस्वस्थ करणारा, हे आनंददायक आहे, शांतता देणारा. उदाहरण द्यायचं म्हटलं तर वाहनांचा हॉर्न, तर या ठिकाणी बासरी, सितार. मग आता ह्याला जोडून काय प्रश्न होतोय? तर काही वेळेला संगीत गोंगाट होऊ शकते काय? जर संगीत मोठ्या आवाज असेल तर गोंगाट होऊ शकते.
जर संगीत अयोग्य वेळी म्हणजे अभ्यास करत असताना, विश्रांती घेत असताना असेल तर ते गोंगाट होऊ शकते. आणि तिसरा आहे व्यक्तीच्या आवडीप्रमाणे नसल्यास तर ते गोंगाट होऊ शकते. पुढचा प्रश्न असा आहे, तुमच्या सभोवतालची ध्वनी प्रदूषण करणाऱ्या उगमांची यादी करा. पहिला आहे वाहनांचे हॉर्न, मोठ्या स्पीकर, बांधकामावरील क्रेन किंवा ड्रिल मशीन, कारखान्यामधील मशीनचा आवाज, विमान उड्डाण उतरण्याचा आवाज, जनरेटरचा मोठा आवाज, रेल्वे हॉर्न इंजिनचा आवाज, लग्न समारंभातील डीजे, डॉल्बी. 9 आहे ते फटाक्यांचा आवाज, टीव्ही किंवा मोबाईल मोठी रिंगटोन लावली तर, आणि बाजारातील गर्दीचा कोलाहल. 12 आहे ते शाळेजवळील वाहनांचा म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे आवाज. हे सगळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या उगमांची यादी आहे. पुढचा प्रश्न असतो आहे, मानवाला ध्वनी प्रदूषण कोणत्या प्रकारे हानिकारक आहे स्पष्ट करायचं आहे. तर या ठिकाणी 4 मध्ये दिलेत. ऐकण्यावरती परिणाम होतोय ध्वनी प्रदूषण, कानातील श्रवणपेशी खराब होतात, अंशतः पूर्णतः बहिरेपणा येऊ शकतो. दुसरा आहे ते मानसिक आरोग्यावरती होणारा परिणाम, ताणतणाव, चिडचिड, नैराश्य वाढते, एकाग्रतेचा अभाव या ठिकाणी निर्माण होतो. तिसरा आहे ते झोपेवरती परिणाम होतो, अनिद्रा वाढते, थकवा, अशक्तपणा वाढतो. आणि चौथा आहे ते हृदय व रक्तदाबावरती परिणाम होतो, कामामध्ये चुका वाढतात. एवढंच नाही तर हृदयविकाराचा संभव वाढतो. 5वा आहे ते कार्यक्षमता आणि शिक्षणावरती परिणाम काय होतो, तर कामात चुका वाढतात, विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडतात, हे एक त्याचं कारण असते ते. आणि 6वा आहे ते सामाजिक परिणाम, संवादामध्ये अडचणी येतात, आक्रमकता आणि चिडचिडपणा वाढतो. पुढचा प्रश्न असा आहे, तुमचे पालक घर खरेदी जातात, त्यांना एक रस्त्यालगतचे आणि दुसरे रस्त्यापासून 3 गल्ल्या आत असे घर देऊ केले. तुमच्या पालकांनी कोणते घर खरेदी करावे असे तुम्हाला वाटते? तुमच्या उत्तराचे स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं उत्तर, त्यामुळे हा ओपन क्वेश्चन आहे, उपयोजनात्मक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकता. तर या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो असा, तर माझ्या मते रस्त्यालगत 3 गल्ल्या आत असलेले घर पालकांनी खरेदी करावे, कारण रस्त्यालगतचे घर सतत वाहतूक, धूळ आणि आवाजामुळे अस्वस्थ होऊ शकते, त्यामुळे आरोग्यावरती आणि शांततेवरती परिणाम होतो. 3 गल्ल्या आत असलेले घर हे तुलनेने शांत, सुरक्षित आणि प्रदूषण कमी असते, त्यामुळे राहण्यासाठी ते अधिक सोयीचे व आरामदायक असते. पुढचा 12 प्रश्न असा आहे, स्वरयंत्राची आकृती काढून कान आणि त्यांचे कार्य याविषयी वर्णन तुमच्या शब्दात लिहायचं आहे. कानाचे एकूण साधारण 3 भाग होतात, एक बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतरकर्ण. आता बाह्यकर्णाचं काम काय आहे, तर त्याचं भाग काय आहे, कानाची पाळी आपली जी आपल्याला दिसते ती. कार्य काय, ध्वनी लहरींची गोळा करून कानामध्ये पाठवणे, हे बाह्यकर्णाचं काम आहे. मध्यकान किंवा मध्यकर्णाचं काम काय आहे, तर त्याचे भाग कोणते आहेत, कर्णपटल आहे, हॅमर आहे, त्याला हातोडा म्हणतोय आपण, आणि अँटीड स्टिरप असं आहे. त्याचं कार्य काय, तर ध्वनी लहरींचे कंप वाढवते आणि त्यात आतमध्ये पोहोचवण्याचं काम कोण करते, मध्यकर्ण करत असते. आणि तिसरं आहे ते अंतरकर्ण, त्याचं भाग कुठले कोणते, कॅल्विया, अर्धवर्तुळाकार नलिका असते, आणि त्याचं कार्य काय आहे, तर कॅल्विया ह्या नसाद्वारे संदेशाचे रूपांतर करून मेंदूपर्यंत पोहोचवतात. ज्ञान व चेतना त्या ठिकाणी जोडलेल्या असतात. आणि अर्धवर्तुळाकार नलिका ते शरीराचा समतोल साधण्याचं काम. शेवटचा 13वा प्रश्न असा आहे, तर वीज आकाशामध्ये कडाडताना प्रथम प्रकाश दिसतो व नंतर काही वेळाने गडगडाट आवाज ऐकू येतो, असे का होते? तर याचे स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता काय, तर वीज प्रथम प्रकाश दिसतो आणि नंतर काही वेळाने गडगडाट ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग हा कोरड्या हवेमध्ये 3 × 10⁻⁴ मीटर पर सेकंद इतका असतो. ध्वनीच्या हवेतून वेगापेक्षा सुमारे, म्हणजे ध्वनीचा वेग साधारणतः कोरड्या हवेमध्ये 340 मीटर पर सेकंद इतका असतो, कितीतरी पटीने अधिक असतो. म्हणून वीज आकाशामध्ये कडाडताना प्रथम प्रकाश दिसतो आणि नंतर ध्वनी आपल्याला ऐकू येतो. धन्यवाद.